बातम्या सविस्तर पाहूया। जागतिक राजकारणात भारत पाकिस्तान यांच्यातला संघर्ष गेल्या 7 दशकांपासूनचा आहे। दोन्ही देशांमध्ये अनेकदा संघर्ष, युद्धाचे प्रसंग उद्भवले। भारताचा हा सख्खा शेजारी भारताचा पारंपरिक शत्रू म्हणूनच पाहिला गेलाय। मात्र या शत्रूच्याही आड भारताचा खरा शत्रू कुणीतरी दुसराच आहे। तोच भारताचा शत्रू नंबर 1 आहे आणि हे सिद्ध केलंय ते अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्सनं। कोण आहे भारताचा खरा शत्रू? अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्सच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय? त्याच्याशी लढण्यासाठी भारताची रणनीती काय आहे? भारत आणि हा शत्रू यांच्यात कुणाचं पारडं जड आहे? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। भारत जगातली चौथी मोठी अर्थव्यवस्था। लष्करी सामर्थ्यातही भारताचा क्रमांक 4था। दक्षिण आशियाई उपखंडातील महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थानं बिग ब्रदर म्हणावा असा भारत देश। भारताचं सामर्थ्य चहूबाजूंनी वाढतंय, मात्र त्याच वेळी भारताच्या आजूबाजूला शत्रूंचा वेढाही कमी नाही। त्यातील आजवरचा प्रमुख आणि पारंपरिक शत्रू म्हणजे पाकिस्तान। देशाच्या फाळणीपासूनच भारत पाकिस्तानचा संघर्ष सुरू आहे। भारत पाकिस्तानमध्ये अनेक युद्धही झाली। पाकिस्तानने तर दहशतवादाआड भारतावर अनेक हल्लेही केले। अनेकदा भारताकडून तोंडावर आपटूनही हा शेजारी शत्रू काही सुधारलेला नाही। अलीकडेच पहलगाम हल्ला झाला आणि साऱ्या जगानं या दोन राष्ट्रांमधलं शत्रुत्वही पाहिलं। मात्र पाकिस्तान हा भारताचा खरा शत्रू नाही, तर भारताचा खरा आणि प्रमुख शत्रू आहे आपल्या पूर्वेकडील शेजारी चीन। जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था आणि आशियातील सर्वात मोठा देश। आणि हे सिद्ध केलंय अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स अहवालानं। अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीनं नुकताच त्यांचा एक अहवाल सरकारकडे सादर केला। जगात कुठे काय सुरू आहे, त्याचा अमेरिकेवर काय परिणाम होणार आहे, याचं विश्लेषण या अहवालात केलं जातं। त्यात भारत पाकिस्तानमधले ताणलेले संबंध, 7 ते 10 मे या काळात झालेला संघर्ष, चीनची पाकिस्तानला होणारी लष्करी आणि आर्थिक मदत अशा गोष्टींचा उल्लेख आहेच। शिवाय भारत चीनला मुख्य प्रतिस्पर्धी मानतो हे देखील या अहवालात म्हटलंय। भारत चीनलाच आपला प्रमुख शत्रू मानतो। पाकिस्तान ही भारतासाठी काहीशी दुय्यम समस्या आहे। चीनचा धोका कमी करण्यासाठी भारत विविध देशांसोबत हिंद महासागरात सराव, प्रशिक्षण, शस्त्रास्त्र विक्री आणि माहिती शेअर करत मैत्री वाढवतोय। इंडो पॅसिफिक भागात भारत द्विपक्षीय, त्रिपक्षीय सहभाग वाढवतोय। ब्रिक्स, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि आसियान सारख्या बहुपक्षीय मंचांवर भारत सक्रिय सहभाग वाढवतोय। संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यावर, मेड इन इंडियावर भारताचा भर कायम असेल। 2025 मध्ये देखील भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल। आर्थिक आणि लष्करी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रशिया भारताचा महत्त्वाचा मित्र आहे। चीन पाकिस्तान बरोबरच्या संघर्षात भारत रशियन बनावटीचे रणगाडे, लढाऊ विमानांवरच अवलंबून आहे। त्यांच्या देखरेखीसाठी, सुटे भाग मिळवण्यासाठी रशियासोबत चांगले संबंध असणं भारतासाठी महत्त्वाचं आहे। रशिया चीनमध्ये वाढती जवळीक जास्त घट्ट होऊ नये यासाठी भारत रशियासोबत चांगले संबंध राखेल असं या अहवालात नमूद करण्यात आलंय। याच अहवालात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीबाबतही माहिती देण्यात आली आहे। मोदी संरक्षण विषयक 3 गोष्टींना प्राधान्य देतील असं या अहवालात नमूद करण्यात आलंय। जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यावर आणि भारताची लष्करी ताकद वाढवण्यावर पंतप्रधान मोदींचा भर राहील असं निरीक्षण या अहवालातून नोंदवण्यात आलंय। पारंपरिक युद्धाच्या सोबतच स्पेस वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर मध्ये चीनची जबरदस्त प्रगती आहे। म्हणून भविष्यामध्ये हिंद महासागराच्या अनुषंगाने असो किंवा लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा भारताविरुद्ध कुरघोडी करण्याचा प्रयत्न चीनकडून होऊ शकतो आणि या अनुषंगाने खऱ्या अर्थानं चीन हाच भारताचा नंबर 1चा शत्रू असणार आहे। अशा प्रकारे अमेरिकेच्या DIAच्या रिपोर्टमध्ये आपल्या समोर त्या ठिकाणी आलेला आहे। मुळातच चीनचा बंदोबस्त करण्यासाठी भारतानं त्रिस्तुरी आधारावर आपली तयारी त्या ठिकाणी करायची आहे, ज्यामध्ये एका बाजूला चीनला काउंटर करणं असेल, दुसऱ्या बाजूला आपली संरक्षण सिद्धता आणखी मजबूत करणं असेल, तर तिसऱ्या बाजूला खऱ्या अर्थानं भारताला ग्लोबल स्तरावर, जागतिक स्तरावर ग्लोबल लीडरशिपच्या रोलमध्ये कसं आणता येईल यासाठी सुद्धा भारताचा प्रयत्न असणार आहे। तर भारत चीनला कमी लेखण्याची चूक अजिबात करत नाही।
चीन ही जगातली दुसरी मोठी अर्थव्यवस्था आहेच, शिवाय जगातली तिसरी मोठी लष्करी ताकदही आहे. चीनची अर्थव्यवस्था 19.23 ट्रिलियन डॉलरवर आहे, तर भारताची अर्थव्यवस्था 4.187 ट्रिलियन डॉलर आहे. 2025 मध्ये भारताचा विकास दर 6.5% असण्याचा अंदाज आहे, तर चीनचा विकास दर 4.5% आहे. चीनमध्ये उत्पादन क्षेत्र जीडीपीच्या 30% जास्त योगदान देतं, तर भारतात ते 20% कमी आहे. चीनचा दरडोई जीडीपी $29,000 जास्त आहे, तर भारताचा $14,000 जास्त आहे. चीनमध्ये गुंतवणूक जीडीपीच्या 50%हून अधिक आहे, तर भारतात 30% कमी आहे. भारत आणि चीन यांच्यातली व्यापारी तूट वाढतीये. चीनने गेल्या 25 वर्षात दरडोई जीडीपीमध्ये 651% वाढ नोंदवली आहे, तर भारतानं 252% वाढ नोंदवली आहे. तर भारत आणि चीनमध्ये लष्करी सामर्थ्यातही बरीच चढाओढ असते. चीन तिसरी तर भारत चौथी लष्करी ताकद आहे. भारतानं संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर राहण्यावर भर दिलाय. चीनकडे 2.18 दशलक्ष सक्रिय सैनिक आहेत, तर भारताकडे 1.44 दशलक्ष सैनिक आहेत. चीनकडे 3,150 पेक्षा जास्त लढाऊ विमानं आहेत, तर भारताकडे 1400 पेक्षा जास्त लढाऊ विमानं आहेत. चीनचा पॉवर इंडेक्स आहे 0.0788, तर भारताचा पॉवर इंडेक्स आहे 0.1184. चीनकडे 370हून अधिक जहाजं आहेत, पाणबुड्या आणि युद्धनौकांचा यात समावेश आहे. तर भारतानं 2035 पर्यंत 175 नवीन युद्धनौका मिळवण्याची योजना आखली आहे. भविष्यामध्ये सुद्धा भारत आणि रशिया यांचे संबंध आणखीन वृद्धिंगत होणार आहेत. एकूणच पाहता भारत येणाऱ्या काळामध्ये एक प्रकारे उभरती अर्थव्यवस्था आहेच, पण 2049 पर्यंत चीनच्या उभरत्या महासत्ता बनण्याला भारत हा एक मोठा खतरा होऊ शकतो. आणि याच अनुषंगानं भारत आणि चीन यांच्यातला संघर्ष येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे चीन सध्या भारतापेक्षा कणभर अधिक सामर्थ्यवान असला तरी भारतानंही आपलं सामर्थ्य वाढवण्यावर भर दिलाय. तर आशिया खंडात चीन समोर भारताचं कडवं आव्हान आहे, हे चीनही जाणतो. त्यामुळेच भारत आणि चीन यांच्यातले संबंध हे वरवर सुरळीत दिसत असले तरी दोन्ही देश एकमेकांचं सामर्थ्य ओळखूनच रणनीती आखतात. त्यातच समोर आलेल्या अमेरिकन डिफेन्स एजन्सीच्या अहवालानुसार दोन्ही देशांमधील सीमा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांविरोधात कोणती भूमिका घेतात यावर बरंच काही अवलंबून असल्याचं अमेरिकन अहवाल सांगतो. अर्थात या दोन आशियाई महासत्तांकडे, त्यांच्यातल्या संबंधांकडे अमेरिकेचंही बारकाईनं लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.